एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हो मॅडम, मगाशी खूप राग आला होता तुम्हाला, आता हसताय का एकदम? आपण देव पाण्यात घालून ठेवले होते ते काढण्याची वेळ झाली. आपलं सगळं ऐकलं त्याने. म्हणजे स्वानंदीला घराबाहेर कसं काढायचं याचा मार्ग सापडत नव्हता. तिनेच तो दाखवला. काय ग ललिता, त्या स्वानंदीने ऍक्च्युली खरोखरच तुझी बाजू घेतली होती ना? खरंच बाजू घेतली होती तिने माझी. मग खरंच गुणी मुलगी आहे ती, हा, पण फार खरी पण आहे. तिचा तो खरेपणाच आपल्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर तिला घराबाहेर काढण्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीये. फक्त आपलं जसं ठरलंय तसं इंद्रनील समोर तुम्ही वागा म्हणजे झालं. आला भूत की नंदी. नाही स्वानंदीचे दागिने विकले, खरंच मला नका बोलू कोणी, मी नाही विकले स्वानंदीचे दागिने, प्लीज बोलू नका मला कोणी काही. आई काय झालंय? हा काय झालंय? इंद्रनील, देशपांड्याच्या घरनं आल्यापासून सारखीच हेच चाललंय. मी नाही विकले स्वानंदीचे दागिने, मी नाही विकले. अरे जरा कोणी आलं ना की एकदम दचकते. आई हे बघ, मी आलोय ना, इंद्रनील आलाय तुझा. हा? काय झालंय? हो नाही नाही, आधी दरवाजा लावा, नाही तर ती सगळी माणसं तर याला सांगतील की मी स्वानंदीचे दागिने विकले. तुम्ही दरवाजा लावा आधी. आई कोणी मला काही सांगणार नाही आणि मी काय ऐकून घेणार त्यांचं? तू काळजी करू नको. नाही तू आधी दरवाजा लाव, जा आधी दरवाजा लाव. हो हो ललिता, एक मिनिट, मी लावतो दरवाजा. थांब तू थांब. शांत हो. हे बघ आता बाबांनी दरवाजा लावला तर सांगशील मला काय झालंय? काय झालंय? हे बघ, मी असताना तुला कोणी त्रास देऊ शकणार नाही आहे. तू रिलॅक्स हो, सांग काय झालंय? अरे पण तिथे तू नव्हताच ना रे इंद्रनील. सगळे मला असं म्हणाले की मी स्वानंदीचे दागिने विकले. अरे मी इतकी नीच आहे का रे की माझ्या सुनेचे दागिने मीच विकेन इंद्रनील? असं कोण म्हणाल? जाऊ दे, हा विषय नको आता. शब्दाला शब्द लागतो आणि मग भांडणं वाढत जातं. मी याआधी कधीतरी स्वानंदीला दोष दिलाय का? दिलाय का? हे बघ, तू तू त्रास नको करून घेऊस. मला सांग ना काय झालंय? बाबा काय झालंय? नाही तुम्ही काही सांगणार नाही नाही. नाही त्याला ललिता, please, please ललिता, तुम्ही मी सांगू नाही, नका. मी आता गप्प बसणार नाही. मला ही तुझी अवस्था नाही बघवत ललिता. मी सांगणार. इंद्रनील, तुझी ती मेवणी काय नाव तिचं? संपदा? हा, तिने सगळ्यांच्या समोर ललिताचा अपमान केलाय आणि मुख्य म्हणजे त्यावेळेला सगळे देशपांडे गप्प बसले. आणि स्वानंद? जाऊ दे ना आता, नको ना विषय. नाही आई, कसं जाऊ दे? मला कळलं पाहिजे. संपत अशी वागत असताना स्वानंदी तिकडे काय करत होती मला कळलं पाहिजे. काय काय करत होती ती? अरे नाही, स्वानंदीने घेतली होती माझी बाजू, पण तिच्या घरातले सगळे गप्प बसले म्हटलं तर संपदा ऐकणार आहे का स्वानंदीला? नाही, चूक माझीच झाली.
तिने माझा इन्सल्ट केला होता. मी स्वानंदीकडे बघून गप्प बसलो, तेच चुकलं माझं. आजही तेच झालं. मी स्वानंदीकडे बघूनच गप्प बसले, नाही तर मला उत्तर देता आलं नसतं का तिला. ते संपदाने किती त्रास दिलाय तुला, स्वानंदीला. मी ऐकून घेते असं म्हटल्यानंतर सगळे देशपांडे गप्प बसले. संपदाचं तोंड बंद करण्याची जबाबदारी नव्हती का रे त्यांची? अगदीच होती, पण त्या सगळ्यांनी तिला डोक्यावर बसवून ठेवलंय. अरे मी किती वेळा सांगितलंय स्वानंदीला त्या संपदाच्या नादी लागू नको, दूर राहा तिच्यापासून, सावध राहा. पण ही गळ्यात गळे घालायला जाते आणि त्या संपदाची हिंमत वाढत जाते. त्या बायकांसमोर चेतू झाली रे माझी. अगदी निलिमा इतकी रडवली झाली होती रे, माहिती. अरे मला एक कळत नाहीये, त्या देशपांड्यांनी आपल्या मुलीला डोक्यावर घ्यावं आमचं काही म्हणणं नाहीये, पण आम्हाला का त्रास? हे मला चालणार नाही. अरे याची अवस्था बघवत नव्हती मला, माहिती. तू आता आलास ना त्याच्यानंतर जराशी सावरली ती. नाही, हे नाही चालणार. तिने माझा अपमान केला, मी ते सहन केलं, पण माझ्या आईला कोणीही बोललेलं मला चालणार नाही. मी तिला तुझी माफी मागायला लावेन, आणि जोपर्यंत ती तुझी माफी मागणार नाही तोपर्यंत. तू स्वानंदीला घरी नाही आणणार? जुईली घाबरू नकोस ना. आपली स्वानंदी ताई चांगली आहे की नाही? मग चांगल्या माणसांच्या बाबतीत चांगलंच होतं. आता तिला थोडा त्रास होतोय, पण नंतर सगळं व्यवस्थित होईल. स्वानंदी काय झालं? स्वानंदी सांग ना, काय झालं? काय म्हणाली ताई? बघितलं, संपदाताई नक्की काहीतरी बोलली असणार. तू गप्प का बसतेस स्वानंदी? स्वतःही बोलत नाहीस आणि आम्हालाही बोलू देत नाहीस. आपण नाही बोलायचं. का नाही बोलायचं? हे सगळं संपदाताई मुद्दाम करते, आणि तिने तुला धमकी दिली होती हे घरच्यांना कळायला नको. ताई पण घरचीच आहे. हा विचार तिने केला, मग आपण का करायचा? मला वाटतं तू सगळं खरं खरं सांगून टाक. आणि स्वानंदी, तुला खोटं बोलायला आवडत नव्हतं ना, मग आता का? मला आजही खोटं बोलायला आवडत नाही, आणि मी कधीच बोलणार नाही. आणि तसे मी खोटं बोलत नाही, मी गप्प बसले. अगं पण त्याचाच त्रास होतोय स्वानंदी. पण त्रास मला होतोय ना, मी करेन सहन. पण ताईने मला धमकी दिली आणि मुद्दाम सासूबाईंचा अपमान केला, हे जर घरी कळलं ना तर सगळे ताईवर खूप चिडतील. अशा वेळी आपल्याला शांत राहायला हवं, काहीच बोलायला नको. आणि अगं, नाती जोडण्यासाठी खोटं बोलू नये, आजही मला असंच वाटतं. ज्या बोलण्याने आपल्याच माणसाला त्रास होणार असेल ते बोलूच नाही. किती वेगळी आहेस स्वानंदी तू. स्वतःही सहन करतेस आणि संपदाताईचं नाव सांगायला पण तयार नाहीयेस. सायली ती आधीच लांब गेली आपल्यापासून, आणखीन लांब गेली ना तर कुणालाच सहन होणार नाही. ठीक, तू नको बोलूस काही. आता मीच जाऊन सांगते सगळं आजीला. आई, स्वानंदी म्हणते ते बरोबर आहे. आपल्याला थोडा त्रास होईल, पण आपली ताई आपल्यापाशीच राहील ना ग. आणि संपदा ताईला कोण आहे आपल्याशिवाय? आपल्याला ताईला तोडायचं नाहीये. सायल्या, किती समजूतदार झालीस तू. काय म्हणाली संपदा? काकू,
संपदाताई ललिता काकूंची माफी मागायला तयार नाहीये. मला वाटलंच होतं. आई थांब, कुठे चाललीयस? आजपर्यंत खूप त्रास दिलाय तुला संपदाने, पण आता तुझ्या संसारावर निखारा नाही ठेवू देणार मी तिला. आई, आई, जमायला होते तर कशाला उगाच करतात ते हळदी कुंकू वगैरे? नाही रे, सगळ्यात बायका थांबल्या आहेत. आई बघ ना, काही बोलतच नाही. हो, मग ती बोलली वहिनी पण शांत आहे, तशीच आहे. या बसा. हे बघ ही आपली बाहेर वाशिम, ती पण तोडपाड झाली. काय ग, काय झालंय? काही नाही. स्वानंदी, डोळ्यात पाणी आहे तुझ्या. काय झालंय? हळदी कुंकू होतं तिथं काही झालं का? नाही वसंतराव, काही नाही झालंय. अहो मग हे तुम्ही का सांगताय? आई, अंजली, सगळ्याच जणी गप्प आहेत. काय झालंय? बोलण्याच्या पलीकडे गेलंय सगळं. म्हणजे तुम्हाला तर सांगायलाच हवं. आई, कुणी काय केलंय सांगाल का कुणी? घरात संपदा असताना कुणी काही कशाला करायला हवंय? ललिताबाईंचा अपमान केलाय तिने. तेही सगळ्या बायकांसमोर. ललिताबाईंचा अपमान केला? अगं त्या विहीणबाई आहेत आपल्या. आणि संपदा आता माफी मागायला तयार नाहीये. म्हणजे काय झालंय काय नक्की? तुम्ही काही सांगूच नका, मीच जाऊन विचारतो तिला. फार शेफारली आहे ती. दादा थांब. बाबा थांब. अहो ऐका ना, आजी, ए बाळा, स्वानंदी, गप, शांत. होईल होईल, सगळं नीट होईल. नको ग बाळाची मनाला लावून घेऊ. संपदा, बोला बाबा. तू ललिताबाईंचा अपमान केलास? अपमान नाही केला, जे आहे ते खरं खरं बोलले. मी त्यांची विचारपूस करत होते. संपदा खोटं बोलू नकोस. तू बोलल्यानंतर किती काय घडलं तू विसरलीस? बाबा, त्यांच्या दिवाळखोरीच्या बातम्या अख्ख्या गावभर पसरल्यात. मला माहित नव्हतं. त्याला मी काय करणार? संपदा, माझ्यावर ओरडून काय होणार आहे बाबा? त्या सगळ्या आईच्या पाहुण्या होत्या. मी फक्त एक प्रश्न विचारला, त्यांनी तर ललिता काकूंचं अख्खं पितळ उघडं पाडलं. हे बघ संपदा, तरी त्यांना त्यांची चूक उमगली. जेव्हा स्वानंदी बोलली ना त्यांना, जाताना त्या सगळ्या ललिताताईंना सॉरी म्हणून गेल्यात. तो किती उद्धटपणा भरलाय अंगात बघतीयस ना? तुला ललिताबाईंची माफी मागायला लागेल. नाही मागणार. काय कराल तुम्ही? संपदा, या घरातली लहान मुलं मोठ्यांशी असं वागत नाहीत, पाहुण्यांशी तर नाहीच नाही. हे या घरातले नियम आहेत आणि इथं राहायचं असेल तर या नियमांप्रमाणेच वागायला लागेल. तुला माफी मागायला लागेल. मला माहित होतं.
हे असे प्रश्न उद्भवणार मला माहित होतं. ज्या घरात दोन बहिणींमध्ये भेदभाव होतो ना त्या घरात मला राहायचं नाहीये. मी चालले घर सोडून. संपदा, अगं तू काय बोलतेस? तू घर सोडण्याच्या गोष्टी करतेस आणि आता रात्री कुठे जाणार आहेस बाळा? तू काय करायचंय? मी कुठेही जाईन. आहे ना तुझी लाडकी मुलगी स्वानंदी, बस तिला घेऊन. अगं तू, अहो काहीतरी समजावा तिला, कुठे जाईल ती? जाऊ देत तिला, जाऊ देत. कधी कधी मला शंका येते आपल्याच पोटची पोर आहे नाही. संपदा, तू नुसती उद्धट आणि उद्दाम नाहीयेस, तू नीच आहेस. तू जा ग, जा तू जा. संपदा तू माझा, संपदा संपदा माझा ऐक बाळा. संपदा संपदा, अहो कुठे जाईल ते तिला? संपदा, ए संपदा ऐक ना माझं जरा. संपदा अगं काय करतेस तू? तू बॅग घेऊन कुठे चाललीस? बॅग घेऊन का बाहेर आलीस? तू काय आलीस? हा? झालं सगळ्यांचं समाधान? मी इथून निघून जावं म्हणून सगळे देव पाण्यात घालून बसले होते ना. आता सगळ्यांची इच्छा झालीये पूर्ण. मी जाते इथून. अहो, अगं काय हा वेडेपणा आहे. कुठे जाणार आहे ही आता? आई बघा ना, घर सोडून जाते ती. हो, राहायचंच नाहीये मला इथे. बाई संपदा, असं काय करतेस तू? इतकं सोपं असतं का ग घर सोडून राहणं? या घरात राहण्यापेक्षा तरी नक्कीच सोपं आहे का? निदान मला माझ्या मनाप्रमाणे तरी जगता येईल. आणि तुम्हा सगळ्यांना काय वाटलं मी नुसत्या पोकळ धमक्या देतेय? मी घर पाहत होते माझ्यासाठी. मला आता घर मिळाले, मी निघणार इथून. ए मूर्ख मुली, 4 भिंती आणि एक छप्पर म्हणजे घर नसतं. त्यात आपली माणसं असायला लागतात. हो ना ग बाई. आणि बाहेरचं जग तुला वाटतं तितकं सोपं नाही आहे ग संपदा. कुठल्या जन्मीचं सूड घेतेस तू? पाहिजे तर तू माफी नको मागूस, पण घर सोडून नको जाऊस. आई, माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. एवढं काय केलंय ग मी? मी तर इथून जाणारच आहे, पण जाता जाता सगळ्यांना एक प्रश्न विचारते. लहानपणापासून माझ्यात आणि स्वानंदीत तुम्ही एवढा भेदभाव का केला? घ्या. अगं नाही ग भेदभाव केला आम्ही. आमच्या घरात तू आणि स्वानंदी दोघी सारख्याच आहात. आई, ताई तू आधी शांत हो. तुझा राग माझ्यावर आहे ना, मग त्याची शिक्षा अशी सगळ्यांना नको देऊस. आई प्लीज थांब. मला इथे एक सेकंदही थांबायचं नाहीये. ताई ताई प्लीज, ताई प्लीज असं नको करूस प्लीज. मी नकोय ना तुला, मग मी जाते. तू म्हणत असेल ना तर पुन्हा या घरात पाऊल सुद्धा टाकणार नाही. स्वानंदी, स्वानंदी, आई तुला माहित नाही, पण या सगळ्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. त्यांच्या संपेशिवाय ते नाही राहू शकत. आणि ताई तू नको काळजी करूस, मी नाही येणार तुझ्यामध्ये, पण तू सुखात राहा. किती आदर्श मुलगी बनण्याचं नाटक करतेस ग स्वानंदी. कसं जमतं तुला करेक्ट वेळेवर हे सगळं बोलायला? ताई मी मनापासून बोलते. मनापासून बोलतेस? मग माझ्या विरुद्ध कटकारस्थान करताना कुठे गेला होता तुझा शहाणपणा? सांग ना. आणि तुम्ही सगळे हिला सामील आहात. बस, मला आता एक क्षण इथे थांबायचं नाही. ताई प्लीज असं नको. ताई थांब प्लीज, जाऊ नको. आजी आजी आजी, अगं बाई, अगं अनिता, पाण्या लवकर दे. आजी शिंपड पाणी. आजी
कसला विचार करताय? वहिनी मला काय कळत नाहीये ग. आईची अवस्था एवढी वाईट आहे ना, त्यात संपन्नाने जर तिची माफी नाही मागितली तर पुढे काय होईल, काही मार्गच दिसत नाहीये. बऱ्या सगळ्यात स्वानंदीची काही चूक नाहीये, पण तरी तिला शिक्षा मिळते. मी काय करू शकत नाहीये. आता आई चिडलेत ना म्हणून, आणि संपदाचा राग आलाय ना त्यांना म्हणून त्या काहीतरी बोलून गेल्या असतील. पण मला खात्री आहे त्या स्वानंदीवर अन्याय नाही होऊ देणार. पण मला खात्रीच नाहीये आई काय वागेल, काय रिॲक्ट होईल याची. ती खूप मानसिक ताणाखाली आहे ग. त्यामुळे आता तिचं मन जपणं हे मला जास्त महत्वाचं वाटतंय. सध्याच्या अवस्थेत मी तिला नाही दुखावू शकत. स्वानंदी, हॅलो. हॅलो, काय झालं? रडते कायस तू? संपदा ताई घर सोडून गेली. संपदा घर सोडून गेली? किती छळणार अजून ही लोकांना. प्लीज मला न्यायला या लागता. आता प्लीज या ना, मला आईंची माफी मागायची आहे. ताई आता घरी नाहीये, पण मी तिच्या वतीने माफी मागते आईंची. प्लीज या. नाही स्वानंदी, तू नको येऊस. काय? तू तिथेच थांब आता. असं का बोलताय? तू तिथेच थांब.